शेअर मार्केटच्या या जर्नीमध्ये खास करून या क्रॅश कोर्सच्या जर्नीमध्ये आपण बिगिनिंग पासून सुरुवात केली आणि त्यामध्ये शेअर मार्केट म्हणजे काय हे समजून घेतलं। त्यानंतर त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, कोणते कोणते ॲनालिसिस असतात, त्यामधलं फंडामेंटल ॲनालिसिस, त्या फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये स्टेटमेंटचं ॲनालिसिस असो, रेशिओचं ॲनालिसिस असो, त्यानंतर क्वालिटी ऑफ कंपनी, या सर्व गोष्टी पाहिल्या आणि या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची। मग कुठे करायची, तर आपण स्टॉक्स असेल, त्यानंतर SIP असेल, म्युच्युअल फंड असेल, ETF असेल, यामध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं, त्याचे काय फायदे तोटे, कोणते ETF चांगले, कोणते म्युच्युअल फंड चांगले, SIP कुठे करायची, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या। आणि आता इन्व्हेस्टमेंट नंतर आपली जर्नी आपण वळवतोय ट्रेडिंगकडे। या ट्रेडिंगमध्ये जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, एक चांगली एज मिळवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे टेक्निकल। मग टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय, मग हे जे आपण काम केलं तर हे चार्ट्स त्यामध्ये असतील, या चार्टला आपण कसं रीड करायचं, एक प्रो लेवलला कसं रीड करायचं, त्या सर्व गोष्टी या व्हिडिओपासून आपण सुरुवात करणार आहोत। आणि टेक्निकल ॲनालिसिसची एकच नाही तर अशा मल्टिपल व्हिडिओज आपण पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये जस्ट बेसिक लेवलला टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय आपण पाहणार आहोत। सो व्हॉट इज टेक्निकल ॲनालिसिस, काय असतं, का केलं जातं, तर बेसिकली जी प्राइस असते त्या प्राइसला प्रेडिक्ट करण्यासाठी आपण काय करतो, पास्टचे जे चार्ट्स आहेत, पास्टमधले जे चार्ट्स आहेत त्या चार्ट्सचं ॲनालिसिस करून आपण फ्युचरच्या प्राइसला प्रेडिक्ट करतो, राईट। जसं की इथे पाहू शकता तुम्ही, पास्टचे जे चार्ट्स आहेत त्याला ॲनालिसिस करून आपण फ्युचरला प्रेडिक्ट करण्याचं इथे काम करतो। मग आपण पुढे जाऊन पाहिलं तर हे टेक्निकल आणि फंडामेंटलमध्ये डिफरन्स काय, जसं की टेक्निकल आपल्याला काय सांगतं, तर टेक्निकल आपल्याला चार्ट्स अँड पॅटर्न्सबद्दल माहिती सांगतं। त्यानंतर फंडामेंटल आपल्याला कंपनीचं जे बेसिक आहे त्याबद्दल कुठेतरी माहिती देतो। मग या दोघांचे काही फायदे तोटे सगळ्या गोष्टी आहेत, मग त्यापैकी नक्की त्याचे इम्प्लिकेशन्स काय ते पाहूया। जसं की टेक्निकल आणि फंडामेंटल, हे टेक्निकल फोकस कशावर करतं, तर प्राइस आणि व्हॉल्यूमवर फोकस करतं, आणि फंडामेंटल आहे बिझनेस डिटेल्सवर कुठेतरी फोकस करताना दिसतं। त्यानंतर टूल्स कोणते कोणते यूज केले जातात, ते चार्ट अँड इंडिकेटर्स आणि ते स्टेटमेंट्स अँड रेशिओज यूज केले जातात। आता बेसिक लेवलचं आपण इथे ॲनालिसिस करतोय, पुढे जाऊन टेक्निकल ॲनालिसिस आपण इन डिटेल पाहूया। जसं की आपल्याला माहिती आहे की टेक्निकल ॲनालिसिसबद्दल काही अजम्पशन आहेत। पहिलं अजम्पशन, मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग, म्हणजेच काय, एखादी गोष्ट जर घडणार असेल तर त्या अगोदरच त्याचे इम्प्लिकेशन्स झालेले असतात, एखादी न्यूज येण्या अगोदरच त्याचे इम्प्लिकेशन्स झालेले असतात, हे काही अजम्पशन्स आहेत। त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिसबद्दल असं सांगितलं जातं की प्राइस मूव्ज इन ट्रेंड्स, पर्टिक्युलरली जो ट्रेंड असेल त्या ट्रेंडला फॉलो करताना प्राइस दिसते, हे एव्हरी टाइम होईल का, असं नाही आहे। त्यानंतर हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, मग हिस्ट्री रिपीट इटसेल्फ म्हणजे काय, जर पास्ट जे चार्ट्स असतील, जे पॅटर्न्स तयार झालेले असतील, तेच पॅटर्न आता सुद्धा कुठेतरी रिपीट होताना दिसत आहेत, मग एव्हरी टाइम होणार का, इट्स नॉट इन आर हँड। पण मेजॉरिटी ऑफ टाइम्स असे अजम्पशन्स आहेत की हे होण्याचे चान्सेस आहेत की मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग, काहीतरी एखादी गोष्ट आहे ती झाली की त्यानंतर नाही तर त्याच्या अगोदरच मार्केट आपल्याला प्रेडिक्ट करतो। जर मार्केटमध्ये क्रॅश येणार आहे, हे कोविडचं आता एक्झाम्पल घेऊया आपण, कोविडमध्ये क्रॅश आला, त्या क्रॅशमध्ये आपण पाहिलं की मार्केट ते क्रॅश येण्या अगोदरच कुठेतरी पडत होतं, म्हणजेच काय, मार्केट डिस्काउंट्स। त्यानंतर मग आपण पाहिलं की प्राइजेस मूव इन ट्रेंड्स, एखादा ट्रेंड फॉलो झाला की तो कंटिन्युअसली फॉलो होताना दिसतोय, आणि हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, जे पॅटर्न्स आहेत ते पॅटर्न्स बनताना आपल्याला दिसत आहेत। मग आपण पुढे जाऊन पाहिलं तर हे जे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये जे चार्ट्स असतात ते चार्ट्सचे काही टाईप्स आहेत। मग कोणते कोणते चार्ट्स आहेत, लाईन असेल, बार असेल, कॅन्डलस्टिक असेल, एकिनाशी असेल, असे मल्टिपल टाईप्स आहेत। त्यातले काही 4 इम्पॉर्टंट चार्ट्स आपण इथे ठेवले आहेत। जस्ट लाईक लाईन चार्ट, एक लाईननुसार इथे दिसतो आपल्याला। बार चार्ट बघा, इथे असे काहीतरी बार्स आपल्याला दिसतात, हे वेगळ्या प्रकारचे बार्स दिसतात आपल्याला। त्यानंतर कॅन्डलस्टिक, नॉर्मली ह्या ज्या कॅन्डल्स आहेत ग्रीन आणि रेड कलरच्या कॅन्डल्स आहेत। त्यानंतर मग हेकिनाशी, हेकिनाशी सुद्धा कॅन्डल्सच आहेत, पण तिथे कुठेतरी कंटिन्युएशनमध्ये असलेल्या कॅन्डल्स आपल्याला दिसत आहेत, म्हणजेच या ठिकाणी असे मल्टिपल चार्ट्स आहेत। मग ह्यापैकी यूज कोणतं करायचं हा प्रश्न असतो, यापैकी यूज काय करायचं हे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत। बट बेसिकली सुरुवातीला जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी चार्ट असेल, त्यानंतर कॅन्डलस्टिक असेल, ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला दिसत आहेत। पुढे जर आपण पाहिलं तर टाइम फ्रेम इम्पॉर्टंट असतात, की मेनली टाइम फ्रेम कोणती आणि कुठे आपण यूज करायची। जसं की तुम्ही स्कॅल्पिंग करताय, मोमेंटम करताय, स्विंग करताय की इन्व्हेस्टमेंट करताय, यासाठी पर्टिक्युलर वेगवेगळ्या आपला टाइम फ्रेम्स यूज करायचे असतात। जर तुम्ही लॉंग टर्मसाठी जाताय तर 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर ट्रेड घेऊन कसं जमेल आपल्याला, अजिबात नाही। त्यामुळे पर्टिक्युलर त्या सेगमेंटसाठी पर्टिक्युलर अशी टाइम फ्रेम यूज करायची असते। 1 ते 5 मिनिटाची टाइम फ्रेम स्कॅल्पिंगसाठी असेल, मोमेंटम ट्रेड घेताय तर त्यासाठी 10 ते 15 मिनिटं, स्विंग ट्रेड घेताय तर 1 दिवस किंवा 1 तासाची टाइम फ्रेम, त्यानंतर मग इन्व्हेस्टमेंट करताय तर 1 डे किंवा 1 वीकची टाइम फ्रेम ही आपल्याला सुटेबल असू शकते। मग यामध्ये
तुम्ही कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करता त्यानुसार आपल्याला टाइम फ्रेम सिलेक्ट करायचे आहेत. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करताय, स्कॅल्पर आहात, मोमेंटम ट्रेडर आहात की एक स्विंग ट्रेडर आहात, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुढे जर आपण पाहिलं तर की हे जे ट्रेंड्स आहेत, ट्रेंड्स तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, 3 ट्रेंड्स आहेत, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज ट्रेंड. हे 3 ट्रेंड पर्टिक्युलरली सगळ्यांनाच माहिती आहेत. म्हणजेच काय, अप, डाऊन, साईडवेज हे ट्रेंड. पण ह्यामध्ये बघा हे जे इथे लाईन्स तुम्हाला दिसत आहेत, हे जे पॉईंट्स दिसत आहेत, यामध्ये हायर हाईज क्रिएट झालेत आणि हायर लोज. इथे हायर हाईज आणि हायर लोज, इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, त्यामुळे इथे हायर लोज, राईट. हायर लोज जे क्रिएट झालेत त्यानुसार आपल्याला दिसतं की मार्केट हे मूव्ह होताना त्यांचं जे हाय असेल त्या हायला ब्रेक करून कुठेतरी पुढे जाताना आपल्याला दिसतोय. आणि कन्सॉलिडेशनमध्ये असतो, त्यालाच आपण साईडवेज मार्केट म्हणतो. आणि डाऊन ट्रेंडला असताना इथे लोअर हाईज आणि लोअर लोज फॉर्म होताना मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहेत. हे ट्रेंड बेसिकली आजकाल प्रत्येकाला ट्रेंड म्हणजे काय हे बऱ्यापैकी माहितीच आहे. त्यानंतर मग काही सपोर्ट अँड रेजिस्टन्स जेव्हा मार्केट मूव्ह करतो त्या मुवमेंटमध्ये आपल्याला दिसत असेल तर ही जी मुवमेंट आहे या मुवमेंटनुसार काही एक लेवल क्रिएट झालेले असतात. ही लेवल तुमच्यासाठी असेल सपोर्टची लेवल आणि ही लेवल असेल रेजिस्टन्सची लेवल. सेम पुढे गेल्यानंतर सपोर्ट बिकेम रेजिस्टन्स आणि क्रिएट्स न्यू सपोर्ट. अशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स सुद्धा एक पाहायला मिळू शकतो. मग सपोर्ट रेजिस्टन्सवर कशा पद्धतीने ट्रेड करायचं, काही स्ट्रॅटेजी आहेत त्या सुद्धा आपण पुढे रिव्हील करणार आहोत. त्यानंतर मग इंडिकेटर वर्सेस प्राइस ॲक्शन. आता इथे इंडिकेटर आणि प्राइस ॲक्शन दोन्ही आपण यूज केलेले आहेत. जस्ट लाईक ही जी लाईन तुम्हाला दिसत असेल ब्लू कलरची, दिस इज युअर इंडिकेटर आणि तो EMA इंडिकेटर आहे. EMA इंडिकेटरचं लॉंग फॉर्म काय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर हे जे तुम्ही इथे लाईन ड्रॉ केलेले दिसतात, दिस इज युअर चॅनल. आता या ठिकाणी इंडिकेटर आणि चॅनलला ब्रेक केल्यानंतर मार्केटने एक चांगली मुवमेंट दिली, राईट. डाऊनफॉलला मार्केट आलं. म्हणजेच आपल्याला एंट्रीज घ्यायच्या आहेत तर सपोर्ट, रेजिस्टन्स, इंडिकेटर्स, चार्ट पॅटर्न्स किंवा तुमचे जे प्राइस ॲक्शनचे टूल्स असतील या सर्वांचा वापर करून जर आपण ट्रेड करतो तर कुठेतरी आपल्याला चांगली एज मिळू शकते. कसा वापर करायचा या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्या समोर दिसत असेल की व्हॉल्यूमचा रोल काय असेल. जस्ट लाईक हे जे बार्स तुम्हाला दिसत आहेत हे बार्स जे आहेत ते व्हॉल्यूमचे बार्स आहेत आणि ही प्राइस आहे. मग त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जेव्हा केव्हा व्हॉल्यूम अप होतोय किंवा डाऊन होतोय त्यानुसार मार्केट मूव्ह करतो. आता ऑलरेडी इथे मार्केटने एक चांगला बार क्रिएट केला आहे आणि त्यानंतरच्या बारमध्ये बघा कशा पद्धतीने मार्केट हा वर गेलेला आहे. डाऊन ट्रेंडला सुद्धा येताना ज्यावेळेस हा एक बार तयार झालेला असेल त्यावेळेस बघा मार्केट डाऊन येतोय आणि इथे एक मार्केटने चांगली मुवमेंट दिली आहे. म्हणजेच व्हॉल्यूमचा वापर करून सुद्धा आपण काम करू शकतो. पण नक्की वापर कशाचा करायचा हे जे कन्फ्युजन असतं या कन्फ्युजनवर आपण पुढे जाऊन उत्तरं शोधणार आहोत. जस्ट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन करून घेतोय. काही इंडिकेटर्स असतील, काही टूल्स असतील, हे व्हॉल्यूम सारख्या गोष्टी असतील, या इंडिकेटर्सचा या टूल्सचा आपण इथे जस्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर मग जे इम्पॉर्टंट टूल्स आहेत किंवा इंडिकेटर्स आहेत ते कोणते असेल, RSI असेल, MACD असेल, मूव्हिंग एव्हरेज असेल, त्यानंतर बॉलिंजर्स बँड असेल. हे जे इंडिकेटर्स आहेत हे इथे मी समोर ठेवलेले आहेत. जस्ट लाईक हे जे इंडिकेटर आहे हे तुमचं असेल MACD, राईट. त्यानंतर हे इंडिकेटर असेल तुमचं RSI, राईट. त्यानंतर मग हे जे मूव्हिंग एव्हरेज असेल जस्ट लाईक दिस इज द लाईन. आता ते ब्लू कलरचे म्हणून मी तिला येल्लो करतो इथे. हे तुमचं असेल कुठेतरी मूव्हिंग एव्हरेज. आणि फायनली तुमचं उरतं जे असेल ते बॉलिंजर्स बँड. वेअर इज बॉलिंजर्स बँड? येस, दिस इज. ही जी ब्लू कलरची जी एक लाईन दिसते तुम्हाला, हे जे कॅन्डलस्टिक आहेत त्या कॅन्डलस्टिकमध्ये अप्पर साईडला आणि लोअर साईडला इथे ह्याला आपण बँड म्हणतो. अप्पर बँड, लोअर बँड आणि हा ऑरेंज कलरचा आहे तो मिड बँड. असे 3 बँड्स असतात बॉलिंजर्स बँडमध्ये. त्यानंतर मग इथे आपण पाहिलं ही जी लाईन आहे ही MACDची लाईन आहे. ही MACDची लाईन असेल, याला आपण हिस्टोग्राम म्हणतो. आज फक्त बेसिक लेवलला आपण समजून घेऊया काय ते, त्याचा वापर कसा करायचा पुढे आपण पाहणार आहोत. त्यानंतर हा RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ही जी लाईन आहे ती रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स की मार्केटमध्ये स्ट्रेंथ किती आहे, मार्केट हे ओव्हरबॉट आहे की ओव्हरसोल्ड आहे, यासारख्या गोष्टी आपल्याला इथे कळतात. जसं की इथे आल्यानंतर मार्केट हे ओव्हरसोल्ड झालं होतं, इथून मार्केटने एक रॅली दिली, राईट. सिम्पल कन्सेप्ट आहे. याचा वापर करून सुद्धा आपण बेसिक ट्रेडिंग करू शकतो, इन्व्हेस्टमेंट तरी करू शकतो. सो इंडिकेटर्सच्या नंतर आपण जर पाहिलं तर एंट्री आणि एक्झिट घ्यायची आहे तर त्यासाठीचे काय स्ट्रॅटेजी असतील, मग एंट्री एक्झिट आपण कशा पद्धतीने करू शकतो. लेट्स से इथे बघा इथे मार्केटने एक रेजिस्ट केलंय, त्यानंतर मार्केट खाली गेलंय, परत वर गेलं, वर गेल्यानंतर ब्रेक केलं आणि ही एक लाईन आपण क्रिएट केली की हिला आपण एक सपोर्ट लाईन क्रिएट केली असं म्हणू शकतो. एक रेजिस्टन्स लाईन ही असेल, एक ही रेजिस्टन्स लाईन असेल आणि इथे ही जी लाईन क्रिएट झाली याला जेव्हा मार्केटने ब्रेक केलं तेव्हा आपण तिथे एंट्री घेतली आणि एंट्री नंतर इथे जर तुम्ही पाहू शकता ही या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर आपल्याला इथे एक एक्झिट आपल्याला दिसतोय. त्यानंतर इथे तुम्ही SL क्रिएट करू शकता.
आता एंट्री एक्झिट एसएल हे काही लोकांना कळलं नसेल, जे ट्रेडर असतील त्यांना बऱ्यापैकी कळलं असेल, जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा स्पेसिफिक हे एंट्री एक्झिट कसं करायचं, काय करायचं याचा सुद्धा एक डेमो मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. पण बेसिक लेवलला इथे मला तुम्हाला समजवायचं आहे की एंट्री एक्झिट कशा पद्धतीने होत आहे. ही सपोर्ट लेवल असेल किंवा ही रेजिस्टन्स लेवल असेल, या रेजिस्टन्स लेवलपर्यंत आपण एक मार्केटमध्ये डाऊन जाण्यासाठीचा ट्रेंड. आता इथे मी बिगिनरला विचारेन, इथे जर तुम्ही ऑप्शन्स ट्रेडिंग करताय, मार्केट खाली जातो, आपण काय खरेदी करणार, कॉल की पुट, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ज्यांना कॉल पुट माहिती आहे त्यांना तर चांगलंच माहिती असेल. त्यानंतर मग पुढे आपण पाहू शकतो लिमिट्स ऑफ टेक्निकल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला सर्वच्या सर्व नाही देणार की मी टेक्निकल ॲनालिसिस शिकलो आणि मी आता कंप्लीट ट्रेडर झालो, 100% प्रॉफिट कमवणार, असं अजिबात नाही आहे. जसं की न्यूजच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर न्यूज कॅन ब्रेक पॅटर्न्स. जस्ट लाईक मार्केटमध्ये इथे न्यूज आली होती. आता इथे यावेळेस तुम्हाला माहितीच असेल, पहलगामचा अटॅक झाला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर स्टार्ट करण्यात आलं. 8 तारखेला ऑपरेशन सिंदूर केलं, 7 तारखेच्या रात्री. तेव्हापासून मार्केट स्टेबिलिटीमधून थोडंसं डाऊन ट्रेंडला येत होतं आणि कुठेतरी वॉर लाईक सिच्युएशन होती, म्हणून असं दिसत होतं की आता मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत. पण अचानकपणे न्यूज येते की इंडियाने सीज फायर केला, इंडियाने पाकिस्तानसोबत सीज फायर केला, समझोता केला आणि वॉर थांबवलं. वॉर थांबवल्यामुळे अचानकपणे मार्केट डायरेक्टली शूटअप डायरेक्ट मार्केट शूटअप. मग हे का झालं? इथे तर मार्केट एक ट्रेंड पकडत होता ना, आपण आताच पाहिलं ना की ट्रेंड फॉलोज. मग ते ट्रेंड फॉलो कुठे होताना दिसतंय? तर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये पर्टिक्युलरली तुमचे जे ॲनालिसिस असेल ते ब्रेक करण्याचं काम कुठेतरी न्यूज करू शकतात. त्यामुळे इथे 100% ॲक्युरेसी असेल असं आपण अजिबात म्हणणार नाही. पण आपण टेक्निकल ॲनालिसिस केल्यानंतर नॉर्मली आपण 50-50% आहोतच आहोत. त्या 50-50%ला एक चांगली एज देण्याचं काम, 50%ला 60-70%, 80% ॲक्युरेसी प्रोव्हाइड करण्याचं काम कुठेतरी आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस करताना दिसतंय. पुढे जर आपण पाहिलं तर काही टूल्स आहेत की त्यामध्ये त्यांचा वापर करून सुद्धा तुम्ही काम करू शकता. ट्रेडिंग व्यू असेल हे चार्टसाठी असेल, चार्टिंग असेल ते स्टॉक सिलेक्शनसाठी असेल, अलाइज ब्लू असेल हे तुमच्या ट्रेडिंगसाठी असेल. त्यानंतर मल्टिपल चार्टचे तुमच्याकडे ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. हे बेसिक टूल्स हे तुमच्याकडे असले पाहिजे. त्यानंतर फायनली या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं? सो टेक्निकल ॲनालिसिस हेल्प्स टाइम युअर ट्रेड्स, राईट. म्हणजेच काय, टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करून तुम्ही एक ट्रेड चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. त्यानंतर फोकस ऑन प्रॅक्टिस नॉट प्रेडिक्शन्स. जसं की आपल्याला माहिती आहे आपण प्रेडिक्शन करतो फक्त की मार्केट खाली जाणार, वर जाणार, असं काही ना काही प्रेडिक्शन करत असतो. ते प्रेडिक्शन करण्यापेक्षा ना त्या गोष्टीची प्रॅक्टिस करा की एव्हरी टाईम तुम्ही इथे ट्रेड घेतला तर काय होणार, किंवा ट्रेड घ्या. पेपर ट्रेड असेल, पेपर ट्रेड स्टार्ट करा. रिअल ट्रेड तुम्हाला स्टार्ट करण्यासाठी थोडी भीती वाटत असेल तर पेपर ट्रेडसारखे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत. फ्रंट पेज नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यावर तुम्ही रिअल टाईम जे ट्रेड असेल ते करू शकता. मग त्यानुसार हे फक्त अझम्पशन करायचं, अरे आता मार्केट वर जाणार, खाली येणार, हे अझम्पशन करण्यापेक्षा प्रॅक्टिस करा. त्यानंतर कंबाईन विथ डिसिप्लिन फॉर अ रिझल्ट, राईट. म्हणजेच काय, तुम्ही जर ह्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करताय आणि त्यामध्ये जर तुम्ही डिसिप्लिनने काम करताय तर कुठेतरी एक तुम्हाला चांगली एज मिळू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. टेक्निकल ॲनालिसिसचं बेसिक लेवलला समजून घेतलं की का टेक्निकल ॲनालिसिस केलं जातं, हे टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी कोणते कोणते टूल्स युजफुल आहेत. जसं की प्राइस ॲक्शन असेल, प्राइस ॲक्शनमध्येच तुमचे सपोर्ट रेजिस्टन्स असतील, ट्रेंड असेल, त्यानंतर मग ब्रेकआउट्स असतील, त्यानंतर इंडिकेटर्स असतील, यासारख्या गोष्टींचा वापर केला जातो आणि ह्यांचा वापर करून आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं आहे. तुम्ही कोणतं इंडिकेटर यूज करता कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.